गाइज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो हा व्लॉग माझा असणार आहे मेकअप रिलेटेड. हा जो नॅचरल लुक मी केलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेव्हा मला असं नॉर्मल ठिकाणी जायचं असतं की आणि जिथे खूप हेवी मेकअप आहे असं पण नाही आहे, तर जेव्हा सिंपल करायचा असतो तेव्हा मी असा मेकअप करते. तर तेच आज तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. त्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे पण कोणी नवीन असतील माझ्या ब्लॉगवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर मेकअपला सुरुवात करण्याआधी मी हे माझे जे फ्लिक्स आहेत ते क्लिपने टाय करून घेते आहे, कारण ते मेकअप करताना खूप पुढे पुढे येतात आणि त्याच्यामुळे खूप इरिटेट होतं. कारण आपले जे पण प्रोडक्ट आपण फेसला यूज करतो त्यातले अर्धे तर ते केसांनाच लागतात. आणि माझ्याकडे हा असा एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये सगळे प्रोडक्ट्स मी ठेवून देते, कारण जेव्हा आपण कधी मेकअप करायचा असेल तर मग पाऊच उचलूनच घेऊन बसते, सो दॅट ते एकाच ठिकाणी मला मिळून जातं. तर मेकअप करताना मी सगळ्यात आधी ते प्रायमर लावते. नाव थोडंसं उलटं दिसतंय पण डॉक्टर शील्स प्रोफेशनल्सचं ते प्रायमर आहे. तर मला हवी तेवढी क्वांटिटी मी माझ्या हातावर घेतली आहे आणि डॉट डॉट करत माझ्या फेसला लावलं आहे आणि आता ते मी सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण फेसला लावून घेते आहे. आपण मॉइश्चरायझर लावल्यानंतर जसा फेस मॉलिश करतो तसंच ते करायचे, तोपर्यंत ते ऑब्झर्व होईल स्किनमध्ये व्यवस्थित आणि मानेलासुद्धा लावून घ्यायचं आहे. सो सेकंड स्टेप आहे फाउंडेशन. इथे मी फिटमीचं फाउंडेशन यूज करते आहे, जे की आहे माझ्या शेडचं आणि हे मला खूप जास्त सूट करतं म्हणून मी मोस्टली हेच फाउंडेशन वापरते. तर फाउंडेशन पण जसं प्रायमर लावलं तसंच लावते आहे. आधी हवी तेवढी क्वांटिटी घेतली आहे हातावरती आणि डॉट डॉट करत मी पूर्ण माझ्या फेसला ते फाउंडेशन लावून घेते आहे, सो दॅट जे पण स्पॉट असतील ते कवर होऊन जातील. आणि हा ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, त्याच्या खालच्या बाजूला म्हणजे जी मोठी बाजू असते ना त्याच्याने मी ते डॅब डॅब करत लावते आहे. हे मी तोपर्यंत करणार आहे जोपर्यंत ते व्यवस्थित ब्लेंड होत नाही, तोपर्यंत मी असंच हे करणार आहे. आणि हा ब्युटी ब्लेंडर मी ओला करून घेतला आहे, कारण ओला करून डॅब केल्यावरती तो चांगला कव्हरेज देतो आपल्याला. सो असं मी हे पूर्ण फाउंडेशन सेट करून घेतलं आहे. आणि फाउंडेशन सेट करून सुद्धा जर मला असं खूप डार्क सर्कल्स वगैरे फील होत असेल की आहेत, तर मग मी कलर करेक्टर यूज करते. इकडे जास्त नाही आहेत मला डार्क सर्कल्स, त्याच्यामुळे मी थोडाच कलर करेक्टर यूज केला आहे आणि तो पण मी आता छान ब्लेंड करून घेणार आहे. तर ते ब्लेंड करण्यासाठी माझ्याकडे हा छोटा स्पंज आहे ब्युटी ब्लेंडरचा, सो तो पण मी ओला करून घेतला आहे आणि तो पण व्यवस्थित जिथे मी लावला आहे तिथेच मी ते ब्लेंड करून घेते, जेणेकरून माझे डार्क सर्कल्स हाईड होतील. आणि हे लावल्यानंतर थोडंसं असं म्हणजे ओलं ओलं आपल्याला फील होतं, कारण तो ब्युटी ब्लेंडर थोडासा ओला असतो त्याच्यामुळे. तर मी ते कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेते आहे, सो त्याच्यामुळे ते व्यवस्थित राहील ते आणि असं वाटणार नाही की डार्क सर्कल्स आहेत. तर जिथे मी लावलेलं आहे करेक्टर तेवढ्याच भागात मी फक्त पावडर लावते. तर तुम्ही बघू शकता की डिफरन्स काहीच फील होत नाही आहे की डार्क सर्कल्स आहेत वगैरे असं. ओके, तर आता मी लावते हे कन्सिलर लावते. कन्सिलर मी ह्याच्यासाठी लावते कारण मला असं वाटलं की माझे जे पिंपलचे स्पॉट आहेत ते थोडेसे दिसत आहेत, म्हणून जेवढे भागात मला ते स्पॉट आहेत ना त्याच्यावरतीच मी फक्त लावते. बाकी असं कुठे जास्त लावत नाही आहे, तेवढंच लावणार आहे. ते पण मी छोटासा ब्रश आहे माझ्याकडे, त्या ब्रशनेच मी पूर्ण त्या पिंपलवरतीच तेवढं लावते आहे, कारण मग ते हाईड व्हायला मदत करेल मला. आणि हे मी ज्या भागात जिथे लावलं आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये फक्त ते ब्लेंड करते आहे. पूर्ण फेसला मी ते ब्लेंड नाही करते, कारण त्याची एवढी गरज नाही आहे. फाउंडेशन तर ऑलरेडी लावलेलं आहे आपण, त्याच्यामुळे मग जेवढ्या भागात लावलं आहे मी तेवढंच मी ते ब्लेंड करून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं फाउंडेशन, कन्सिलर आणि कलर करेक्टर सेट झालं आहे. त्याच्यानंतर मी हे कंटोर करते आहे. मला जास्त गरज नाही पडत कंटोर करायची, पण थोडंफार असं वाटलं कधी तर मग मी करते. तर या ब्रशनेच मी ते लावते. आणि माझ्याकडे हा पूर्ण पॅलेट आहे, त्याच्यामुळे कन्सिलर आणि सगळं कलर करेक्टर वगैरे वेगळं घ्यायची मला गरज नाही पडत. तर आता मी हे पण ब्युटी ब्लेंडरने डॅप करून आहे त्याच एरियामध्ये ते ब्लेंड करून घेणार आहे. आणि इफ जर मला असं वाटलं की ब्युटी ब्लेंडरने ते व्यवस्थित नाही सेट होते किंवा जास्त लागले कधी कधी, तर मग माझ्याकडे हा ब्रश आहे, त्या ब्रशने मी ब्लेंड करते, कारण मला
म्हणजे हवं तसं ते सेट करता येतं. तुम्ही बघू शकता की एकदम इझिली, ब्लेंडरपेक्षा खूप इझिली हे सेट होतं या ब्रशने माझ्याकडून. सो मग मी हेच यूज करते. तर बघू शकता इथे कॉन्टोरिंग पण झालं आहे करून. आता माझा फेस खूप ऑइली असल्यामुळे मी कॉम्पॅक्ट लावते, कारण त्याच्यामुळे थोडं मग ऑइल यायला कमी होतं आणि मेकअप आहे तसा राहतो. तर मी जास्त नाही, थोडंसं स्पंजमध्ये घेते आणि पूर्ण फेसला लावते. सो अशा प्रकारे हे मी पूर्ण कॉम्पॅक्ट लावून घेतले आणि जिथे मला असं वाटते की खूप जास्तच पावडर आहे तर मग त्या ब्रशच्या साहाय्याने मी ते काढून टाकते, जी पण एक्स्ट्राची पावडर आहे ती. आणि सगळ्यात नंतर येतो नॅचरल मेकअपमध्ये मॅन्डेटरी, ते म्हणजे ब्लश. तर माझ्याकडे हा पिंक शेडचा ब्लश आहे, तो मी या ब्रशवरती घेतला आणि थोडासा एक्स्ट्रा जो आहे तो फूक मारून त्याला काढून टाकलं आणि नंतर मग मी माझ्या गालाला लावलेलं आहे. आणि थोडं स्माईल करूनच लावायचं, सो दॅट ते आपले गाल असे वर येतात तर ते व्यवस्थित लागतं. आणि मी थोडंसं माझ्या नाकालाही लावले, थोडं असं नॅचरल दिसण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता दोन्ही गालाला मी लावलेलं आहे ब्लश. आणि त्याच्यानंतर मी पिंक शेडची लॅक्मेची लिपस्टिक यूज करते. आता मी पिंकच शेड का यूज करते, तर मी जो कुर्ता घातलेला आहे त्याच्यामध्ये पिंक कलरची असे त्याच्यावरती डिझाईन आहे. सो ते एकदम मॅच दिसायला नको आणि असं वेगळं दिसायला पाहिजे, म्हणून मग मी हा पिंक शेड सिलेक्ट केला. सो मी हे लिपस्टिक लावून घेते. आता जास्त डार्क नाही लावणार आहे, थोडीच लावणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा माझा मेकअप झाला आहे. आणि त्याच्यावरती आता मी सेटिंग स्प्रे करते आहे, कारण सेटिंग स्प्रेने मेकअप आहे तसाच राहायला मदत करतं. सो हा स्प्रे करून झाल्यानंतर थोडं 5 मिनटं ह्याला ठेवून द्यायचे वाळवण्यासाठी. पुसायचं वगैरे अजिबात नाही आहे, हा आपोआपच वाळतो. सो सगळं रेडी आहे. आता हेअर करते. हेअर मी ओपन ठेवलेत, इयरिंग्स घातलेत मस्त पिंक कलरचे. आणि ट्रेडिशनल लुक हा टिकलीशिवाय पूर्णच होत नाही, तर टिकलीही लावती आहे. तर असा असतो माझा नॅचरल मेकअप. मला असं नॉर्मल ठिकाणी जायचं असेल जिथे हेवी मेकअप नको आहे, तर मी हा असा नॅचरल मेकअप करते. कसा झाला आहे मला नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.